नमस्कार. हेल्दी रेसिपी विथ मीमध्ये आज बनणार आहे महाशिवरात्री स्पेशल शेंगदाण्याचे लाडू. परफेक्ट मेजरमेंटने टाळ्याला न चिटकणारे दाणेदार शेंगदाण्याचे लाडू कसे बनवायचे याची रेसिपी आज बनणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. कढई गरम झाली आहे. आता गॅस मंद करून 1 कप शेंगदाणे घालायचे व ते मंद आचेवर शेंगदाणे कुरकुरीत होईल असे भाजून घ्यायचे. तर मी मंद आचेवरती शेंगदाणे भाजून घेते. शेंगदाणे भाजून घेतल्यानंतर आपल्याला शेंगदाणे थंड करण्यासाठी ठेवायचे आहेत. तर आता भाजून झाले आहेत माझे शेंगदाणे, मी थंड करण्यासाठी ठेवून देते. शेंगदाणे थंड झाले आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून घ्यायचे. ज्यूस किंवा लोणी काढतो त्याच भांड्यामध्ये शेंगदाणे बारीक करून घ्यायचे, कारण त्या भांड्यामध्ये लाडूसाठी परफेक्ट दाणेदार शेंगदाणे बारीक होतात. त्यानंतर त्यामध्ये अर्धा कप इतका गूळ घालायचा व ते मिक्सरला बारीक करून घ्यायचं. चला तर मग मी मिक्सरला बारीक करून घेते. अशा प्रकारे मी बारीक करून घेतलं आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा इतकी वेलची पावडर घालायची आहे आणि मी काही ड्रायफ्रूट्स घालणार आहे. ऑप्शनल आहेत, तुम्ही घालू शकता किंवा नाही घातले तरी चालतील. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून घेतल्यानंतर आता याचे आपण लाडू वळायला घ्यायचे. लाडू वळताना त्यामध्ये मी थोडे बेदाणेही घेणार आहे गार्निशिंगसाठी. अशा प्रकारे हातामध्ये पहिल्यांदा बेदाणा घ्यायचा व त्यावरती शेंगदाण्याचे कूट घ्यायचं आणि लाडू वळून घ्यायचा. अशा प्रकारे लाडू वळायचे. तर मी सर्व लाडू वळून घेते. मी दिलेले इतक्या प्रमाणामध्ये 12 लाडू तयार होतात इतक्या साईजचे. महाशिवरात्री स्पेशल टाळ्याला न चिटकणारे परफेक्ट दाणेदार शेंगदाण्यांचे लाडू. ही रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक, शेअर करा, कमेंट करायला अजिबात विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.